अभिजित पाटील आमचे आमदार स्वतः एनडीआरएफच्या टीम सोबत सध्या बोटीत घेऊन सगळ्याला रेस्क्यू करायला हे करत होते, सगळे हिंडत होते घेऊन. आमदार आले होते ना, आता आम्ही पण इथंच राहतो. अभिजित आबा पाटील करणारी भरपूर आहे ती, पण स्वतः त्या ग्राउंडवर उतरून लोकांची मदत करायची म्हणजे त्याला सुद्धा तुम्हाला एक तो माणूस बी त्या आत्मीयतेचाच असायला पाहिजे. अभिजित आबा पाटील बघून गेलते. अभिजित पाटील आले होते, स्वतः आपल्या सर्वच त्यांनी बोटीतनं सगळ्या माणसांना स्वतः बोटीत बसून मदत करून बाहेर काढलं. अभिजित आबा पाटील आमचे कंटिन्यू इथे लक्ष देऊन होते. ते अभिजित पाटील आलं होतं, पण आबा 2 दिवस होते, गेले 2 दिवसाखाली. अभिजित पाटील आमदार होते, त्यांनी येऊन व्यवस्था केली लोकांची. अभिजित आबा पाटील आमदार स्वतःचा जीव धोक्यात घालून मी नाही असला आमदार कुठे बघितला नाही आजपर्यंत. काय नमस्कार. माढा तालुक्यामध्ये सीना नदीला आलेल्या पुरामुळे इथल्या अनेक गावांमधलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अनेक लोक बेघर झालेले आहेत, विस्थापित झालेले आहेत. त्यांची व्यवस्था माढा शहरामधले वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे. परंतु आता थोडंसं पाणी ओसरल्यामुळं गावामधल्या काही घरांमध्ये आपल्याला इथं येता आलेलं आहे. आपण मागं पाहू शकता, आपल्या व्हिज्युअलमधून आपण पाहू शकता अजूनही या नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि काही घरांमध्ये अजूनही पाणी आहे. गावामधले बहुतांश लोक हे माडामध्ये विस्थापितसाठी जे सेंटर सुरू केलेले आहेत तिथं जाऊन राहिलेले आहेत. आणि ज्यांचे घरातलं पाणी ओसरलेलं आहे ते काही लोक घरी येऊन आपल्या घराची स्वच्छता आणि डागडुजी करत आहेत. काही लोक आपल्यासोबत आहेत उंदरगावमधले. काय परिस्थिती होती मामा, काय 2 दिवसात? असा महापूर कधी बघितलाच नाही आमच्या, पण म्हणजे 100 वर्षापासून असा महापूर काय मी तर बघितला नाही. मी 50-52 वर्षाचा आहे. इतका विचित्र महापूर बघितला नाही. पूर्ण गावाला वेढा होता, अख्ख्या गावाला. आणि कालच 5 वाजता सगळी लोक रेस्क्यू करून माड्याला काय गेली, इथं काय शाळेत काय तिथं. आणि स्वतः आमदार एनडीआरएफच्या बोटीतनं लोकांचं रेस्क्यू करण्याला मदत करत होते. त्याच्यामुळं बरीच आमदार साहेबांनी मदत केली. काय आणि आमदार कुठले आमदार अभिजित आबा स्वतः इतर रेस्क्यूमध्ये मदत करत होते. आणि अशी इतकी भयंकर विचित्र परिस्थिती आहे की एकही पोल म्हणजे डीपी पोल लाईटची अवस्था इतकी वाईट झाली की काहीच राहिलेलं नाही. शेती पूर्ण ऊसाचं क्षेत्र आहे आमचं भाग, तर काही राहिलं नाही. ऊस सगळं म्हणजे असं वाहून गेलेत. आणि घराचं खाण्याचं ही साहित्य ही सगळं ओलं झालंय, निकृष्ट होऊन गेलंय. त्यामुळं आता काय शासन ह्याच्यावर काय विचार करतंय हे आपल्या शेतकऱ्यांना व्यवस्थित मदत करावी अशी आमची इच्छा आहे. आता 2 दिवस तुम्ही इथं म्हणजे इथून विस्थापित झाला होता, बाहेर राहायला गेला होता. कुठपर्यंत पाणी होतं तुमच्या घरात? आमच्या आता आपण जिथं उभा आहे का हिथं काय आमच्या खाली ते गुडघावर पाणी होतं घरात. आणि ही सगळ्या गावापेक्षा चढावर आहे आमचं घर. मग गावाची काय अवस्था असेल ही त्याच्यावरूनच ओळखायची. पूर्ण गाव पाण्यातच होतं. पूर्ण गाव पाण्यात होतं. बरं. आणि किती लोक अडकली होती गावामध्ये? काय गावात नायकोडे वस्तू म्हणून काय मध्ये त्यांना रात्री काढलं बाहेर, परवा दिवशी रात्री. आणि पुन्हा स्थलांतर ही वरचा भाग काल 5 वाजताच माड्याला गेला. पाणी वाढायला ही कधी समजलं तुम्हाला? पाणी कालच आम्हाला 5च्या दरम्यान समजलं. 5 वाजताच नाही, काल जास्त पाणी वाढलं. परवा दिवशी पाणी होतं इथं अशा लेवलला, पण काल ज्यावेळेस पाणी पूर्ण गावाला वेढा घालतंय म्हणल्यावर मग लोकांनी आपलं गाव सोडायचा निर्णय घेतला. आणि आमदार कधी पोहोचलो होतं इथं? आमदार रोज जायतो इथं. अभिजित आबा गेल्या 4 दिवसापासून दररोज 1-2दा त्यांचं बंधुराज सारखं माहिती एनडीआरएफची टीम वगैरे त्यांचं जी काही लोक आहे ती सारखी इथं येऊन परिस्थितीची पाहणी करून आपलं प्रशासनाला काही सूचना करते ती. त्यांची सारखी म्हणजे लक्ष आहे इकडं पूरग्रस्तांकडे. ही जी माणसं बाहेर काढायची जी यंत्रणा चालू होती त्यावेळी स्वतः आमदार साहेब त्याच्यात होतं? आमदार साहेब एनडीआरएफच्या टीमच्या
बरोबर आमदार साहेब मी बघितलं, मला काय कुणी सांगेवांगी नाही, मी स्वतः बघितलं आणि ते फिरत होतो त्यांच्याबरोबर. पाण्यात होतो. हो, पाण्यात त्यांच्याबरोबर ती NDIP कर्मचाऱ्याबरोबर फिरत होतो. होय बर. म्हणजे स्वतः जीव धोक्यात घालून आमदार स्वतःचा जीव धोक्यात घालून मी नाही बाबा असला आमदार कुठे बघितला नाही आजपर्यंत. काय म्हणजे करणारी भरपूर आहे ती, पण स्वतः त्या ग्राउंडवर उतरून लोकांची मदत करायची म्हणजे त्याला सुद्धा तुम्हाला एक तो माणूस बी त्या आत्मीयतेचाच असायला पाहिजे. काय मदत करणारी भरपूर आहे ती, पण तिथपर्यंत जायचं, मी अडचणीत आहे त्याला बाहेर घ्यायचं, ही अशी वेगळीच भावना आहे त्या माणसाची. हां. आणखी काही जण आहेत इथं. काय मित्रा, काय परिस्थिती होती पहिल्यांदा मला सांग. 2 दिवसापूर्वी काल पाणी वाढलं त्यावेळी काय परिस्थिती होती? काल पाणी आमच्या घरापर्यंत एक 3 फूट होतं. काल 5 वाजल्यापासून आम्ही नुसतं घरात चहा पेस्तोर पाणी कमीत कमी 5.5 फूट झालं होतं. बरं. हां, स्वतः सरपंच आम्हाला म्हणजे सगळे निहायला आले होते गावात, कर्मचारी म्हणजे नाही का बाहेर चाला म्हणून आईला आम्हाला तोवर पाणी. हां, संध्याकाळी आमच्या घरात सगळं 7 फूट पाणी होतं. आणि माझं स्वतःचं किराणा दुकान आहे, सगळं गोडाऊनमध्ये पाणी. पेंड भुसा हे सगळं काय उचलून आपण किती वस्तू उचलणार आहे आणि उचलून ठेवणार तर कुठं ठेवणार? बरं, तिथं पाणी पातळी वाढली तर ती भिजणार. आपण 3 फुटापर्यंत आपण ऍडजस्टमेंट केली होती, पण पाणी पातळी 7 फुटाची झाली होती संध्याकाळी. नुकसान झालं सगळं. नुकसान झालेलं आहे, भरपूर प्रचंड नुकसान झालेलं आहे. कारण की गणपती आपल्या नवरात्रीसाठी शाबू, शेंगदाणे, साखर भरलेले होते, तेल बॉक्स, सगळ्या गावाचीच ही अवस्था. सगळ्यांचे. गावातली सगळी ह्यांचं इकडलं चढावर तर आहे, आमचं जरा खड्ड्यात असून सुद्धा पाणी भरपूर आहे. हे आता जी सांगते ती लोक, आमदार आले स्वतः मदत केली, काय खरं आहे का ही? तुम्हाला बघितलं का तुम्ही? काय आमदार आले होते ना, तर आम्ही पण इथंच राहतो. अभिजित आबा पाटील. बरं. तुमच्यापर्यंत पोहोचले होते? बरं. कशी मदत केली आमदार साहेबांनी? आमदार साहेबांनी आम्हाला म्हणजे नाही का पहिल्यांदा सांगितलं, हाक मारली की तुम्हाला यायला जमतंय का. मग आई असं लेडीज सोबत असल्यामुळे आम्हाला काय जमत नव्हतं. मग त्यांनी त्यांचे सहकार्य हे पाठवून दिले होते. मग आम्हाला त्यांनी घेऊन आले बाहेर. आणि काय व्यवस्था केली पुन्हा? परत आम्हाला मंगल कार्यालयामध्ये हलवण्यात आलं. मग आम्ही मंगल कार्यालयामध्ये जाऊन तिथं आपलं जेवण हे सगळी सोय केलेली होती. सगळे केले. हां, बरं. किती लोक होते मंगल कार्यालय? मंगल कार्यालयामध्ये माझं ज्यावेळेस नाव लिहिताना तिथं त्या टायमाला 63 जण कुटुंबाची नावं लिहिलेली होती. कुटुंबाची नावं होती, व्यक्तीची नाही. 63 कुटुंबाची नावं होती. माझा एखाद्या घरात 4 असते ते, 5 असते, 7 असते ते, पण 63 कुटुंब होते. माझा 64वा नंबर होता. मग हे अंदाज माझ्या मागं परत अजून भरपूर जण होते गावाला. ज्या गावाला सीना नदीनं वेढा घातला होता, पूर्ण गावात पाणी होतं, त्या गावचे उपसरपंच समाधान मस्के आपल्यासोबत आहेत. गावचे प्रमुख नागरिक म्हणून त्यांचं काय ह्या सगळ्या घटनेकडं कसं पाहतात आणि सरकारकडं त्यांनी पंचायतीच्या वतीनं काय काय मागण्या केलेल्या आहेत. सरपंच साहेब, कशी परिस्थिती गावाची 2 दिवसापूर्वी? 2 दिवसापूर्वी आम्हाला प्रशासनाने जेव्हा कळवलं की पाणी येणार आहे, त्यावेळेस आम्ही सर्व लोकांना सावध केलं की आपण सुरक्षित स्थळी जाऊयात. पण आमच्या गावामध्ये उंचीवरती गाव असल्यामुळे बऱ्याच लोकांना आणि आम्हाला पण अंदाज आला नाही की एवढं पाणी येईल म्हणून. तरी पण आम्ही सूचना दिल्या सर्व लोकांना, जेवढं शक्य होईल तेवढं पहिल्याच स्त्रिया वगैरे आम्ही घेऊन आलो. जनावरे वगैरे वस्तींवरती होती, त्यामुळे लोक राहिली होती जनावरांसाठी वगैरे. एका वस्तीवर 200 जनावरं होते, त्यामुळे ती लोक राहिली होती. तरी पण आम्ही बाकीच्या महिला वगैरे पहिल्यांदाच बाहेर आणल्या होत्या गावामध्ये. त्याच्यानंतर जेव्हा पाणी खूपच प्रमाणाच्या बाहेर वाढलं, पूर्ण गावाला वेढा दिला, त्यावेळेस आम्ही मग पूर्ण गाव हलवण्याचा निर्णय घेतला. आणि काल NDRFच्या टीमकडून जे वस्त्यांवरती पण लोक होते त्यांचे रेस्क्यू केलं आम्ही. जवळजवळ काल वाकाव हद्दीमधील घाडगे वस्ती येथील 150 लोक, त्याच्यानंतर आमची नायकवाडे वस्ती 2 नंबरची तेथील 100 लोक, आणि नायकवाडे वस्ती 1 नंबरची 50 लोक, असे एवढे लोकांचं स्थलांतर आम्ही काल NDRFच्या जवानांमार्फत केलं, गावामध्ये आणलं. त्यांची मग आम्ही माडानगर आपलं तुळजाभवानी मंगल कार्यालय, जगदाळे मंगल कार्यालय याच्यामध्ये आम्ही सोय केली. जेवण, पाणी, याची सगळ्या राहण्याची वगैरे सोय तिथं केलेली आहे. आता आमचं चालूला 90% गाव तिथेच आहे मंगल कार्यालयामध्ये. आणि प्रशासनामध्ये आमदार साहेब आमचे कंटिन्यू लक्ष देऊन होते. अभिजित आबा पाटील आमचे कंटिन्यू इथे लक्ष देऊन होते.
मला माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते, काही पाहिजे का, काही अडचण आहे का, काही गरज लागते आहे का, कुठल्या साधनाची गरज लागते आहे का. NDRFची टीम येण्यासाठी टाईम होता, तर त्यांनी पंढरपूर अग्निशामक दलाची रेस्क्यू टीम आम्हाला पाठवली होती. त्यांच्या थ्रूसुद्धा आम्ही जवळजवळ 100 लोक रेस्क्यू केले काल त्याच्यामध्येच. आणि आमदार साहेब टचमध्ये आहेत, काही लागेल ते आम्हाला मदत करतायत. काल जेवण पाण्याची गावामध्ये जे आम्ही कॅम्प उभा केले होते त्याच्यामध्ये जे कॅम्प उभा केले ते तिथं मदत अन्न पाण्याची वगैरे सर्व आमदार साहेब अभिजित आबांनी केली. अभिजित आबांनी पालकमंत्र्यांना देखील इथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती. पालकमंत्री येऊन गेले, काय आश्वासन दिले पालकमंत्र्यांनी सरसकट पंचनामे करू, सर्वांना मदत देऊ असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आमचं ग्रामस्थांची आणि आमची पण शासनाला हीच मागणी राहील की तुम्ही आमचं जसं पुनर्वसन टाईप आमची मदत व्हावी, तेव्हाच आम्हाला काहीतरी मदत भेटेल. कारण पूर्ण घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, भिंती पडलेल्या आहेत, सामान वाहून गेलेलं आहे. त्यामुळं हे पूर्ण गाव पुनर्वसित टाईप आम्हाला जेव्हा जे घरं पाण्यामध्ये गेलेले आहेत त्यांना पुनर्वसन शासनानं करायला पाहिजे, गरजेचं आहे. जवळपास सर्व गावात हे झालेलं आहे, पाण्याखाली गेलेलं आहे. बरं, मला एक सांगा सरपंच साहेब, इथं काही जनावरांची काय हानी झाली आहे का? जनावरांची अजून तरी म्हणजे आकडेवारी निदर्शनास आलेली नाही. पाणी उतरल्यानंतर सर्व आढावा घेता येईल. कारण जे लोक गावामध्ये आले ते जनावरं मोकळे सोडून आले, कारण ते जनावरं पाणी हे मोकळं पोहता तरी येईल, त्यामुळे जनावर वगैरे मोकळे सोडून आलेले आहेत. आता मला सांगा, लोकप्रतिनिधी म्हणून हे जे आमदार साहेबांनी मदत केली असं तुम्ही म्हणताय, अभिजित पाटील यांनी मदत केली म्हणताय, आणखी काही इतर जे कोण असतील, नेते मंडळी असतील, पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांचे काही दौरे झाले, इकडे पाहणी झाली? हो, खासदार साहेबांचा दौरा झालेला आहे. खासदार साहेबांनी जनावरांसाठी चारा पाठवलेला आहे. धैर्यशील भाई आम्हाला कडबा कुट्टी पाठवलेली आहे. जवळजवळ एक 5 टन आज पाठवलेली आहे. आम्हाला ती कमी पडली, अजून पाठवतो म्हटले. अजून उद्या आम्हाला चारा येणार आहे त्यांच्याकडून. आणि जेवणाची वगैरे सोय पण आम्हाला कंटिन्यू सगळे आमदार साहेब, खासदार साहेब आम्हाला फोन करतात, काही कमी असेल तर फोन करा. खाजगी मालमत्तेचं जसं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे, तसंच शासकीय मालमत्तेचं देखील ग्रामपंचायतीचं नुकसान झालं असणार आहे. काय मागणी केली सरकारकडे या संदर्भात तुम्ही? आम्ही ग्रामपंचायतचं दप्तर आमचं पूर्ण हलवलेलं आहे व्यवस्थित. आम्हाला जेव्हा कल्पना आली की आता पाणी येणार म्हणजे खूपच वाढणार आहे बाबा, तेव्हा आम्ही दप्तर वगैरे हलवलेलं आहे त्याच्यावरती. पण आमचं जे बालवाडी असेल, शाळा असेल, शाळेचे वॉल कंपाऊंडची नादुरुस्ती झाली म्हणजे पडलेलं आहे. परत ग्रामपंचायतचं पाठीमागचं वॉल कंपाऊंडमध्ये पूर्ण पाणी आणि चिखल झालेलं आहे. आणि DCC बँक आहे, DCC बँकेमध्ये पाणी घुसलेलं आहे. वॉटर सप्लायचे आमच्या मोटर वाहून गेलेले आहेत. पाईपलाईन पूर्ण नादुरुस्ती झालेली आहेत. जलजीवनची जलजीवन कामाची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला पत्रकारांना माहीतच आहे की फक्त आमच्या गावापर्यंत पाईपच आलेत, त्याचं पुढचं काम अजून झालेलंच नाही काहीच. त्यामुळं आम्हाला आहे ही पण जे योजना आहे ती पण आमची जरा विस्कळीत झालेली आहे. तर आम्ही पूर्ववत आणण्यासाठी प्रशासनाला मागणी करतो की आम्हाला पाणी पुरवठ्याची व्यवस्था आमची पूर्ववत करण्यासाठी आम्हाला मदत करावी. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अभिजित पाटील यांच्याकडून काय अपेक्षा आहेत अजून तुमच्या? आता आमच्या गावातले पूर्ण लाईटची व्यवस्था, DP आमचे तिन्ही पण गावात जे 3 DP आहेत ते गावातल्या लाईटचे 3 DP पडलेले आहेत. तर ते DPची लवकरात लवकर दुरुस्ती करून, कारण आमच्याकडे आता साधन दुसरं कोणतंच नाही, मोबाईल शिवाय साधन नाही आणि गावातच लाईट नाही, त्यामुळं आम्ही चार्जिंग नाही आहे, हे नाही आहे. त्या अडचणीसाठी लाईट लवकरात लवकर चालू करावी आणि पूर ओसरल्यानंतरनं प्रशासनानं येऊन पाहणी करावी पटकन की बाबा काय किती नुकसान किती प्रमाणात झालेलं आहे त्याची पाहणी करून आम्हाला व्यवस्थित नुकसान भरपाई द्यावी. हो सांगा. मी अंगद सर्जेराव तांबेले, उंदरगाव, राहणार उंदरगाव, तालुका माढा. काय काय परिस्थिती होती? पाणी कसं आहे? घरात आहे का? आमचं घर पाण्यात आहे सध्या. वस्तीवर राहायला आलं. हे जनावर हे सगळी बाधित लोक इथं स्थलांतरित करून इथं ठेवली ते आमच्या कोट्यावर सगळी. कोण लोकप्रतिनिधी? आमच्या अभिजित पाटील आमचे आमदार स्वतः NDRFच्या टीम सोबत सध्या बोटीत घेऊन सगळ्याला रेस्क्यू करायला हे करत होते, सगळे हिंडत होते घेऊन. आणि बऱ्यापैकी नायकोडे वस्ती
की इकडले उंदरगावचे इकडं आपले एक एरिया मंदिराकडले दारपळ हे ते सगळ्या भागातले रात्री 12 वाजेपर्यंत जाती स्वतः लक्ष देऊन स्वतः टीम वर्क स्वतः त्या NDRFच्या ह्याच्यात बसून सगळ्या लोकांना रेस्क्यू करत होते. आणि जेवढं त्यांना सहकार्य त्यांनी केलंय त्यांच्यापर्यंत जेवढं होतं तेवढं होता लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी केलंय करणारा केलंच म्हणावं लागतं. हां पुन्हा त्यांनी काही मंत्र्यांना वगैरे पण आणलं हो जयकुमार गोरे ते आले होते सगळे मंत्री हे ते येऊन गेलेत भेटे. आता काय सरकार काय सगळं काय देणार नाही शेतकऱ्याला इतकं जेवढं नुकसान झालं पण होता होईल एवढं जी मदत आहे ती जी बाधित शेतकरी आहे त्याला होता होईल एवढं जेवढं लवकरात देता येईल तेवढं प्रयत्न करावं सरकारने द्यावं. सगळी हातावर काहीतरी जनावर वाहून गेली काही जणांचं प्रपंच रस्त्यावर आलं त्यामुळे लोक बाधित आहे ते अजून सुद्धा बऱ्यापैकी काही इकडं मदतीचं नाही. जे स्थानिक स्तरावरची लोक आहेत येऊन आपली मदत करतात आणि सरकारला एवढीच विनंती आहे जेवढ्या लोकांना मदत करता येईल लवकरात लवकर तेवढी करा. हो बुवा काय नाव तुमचं म्हणायचं? माझं नाव गणेश सजेरा तांबेले उंदरगाव. जनावरांसाठी चारा नुकसान झाला त्यामुळे जनावराला चारा पाहिजे ना आता लगेच. बरोबर. हां लाईट नसल्यामुळं सगळी सोय खंडित झालेली आहे त्यासाठी ती सोय लवकर पाहिजे. मदत तुम्ही देणार आहे पण आम्हाला लवकरात लवकर तरी मदत पाहिजे ना. आम्ही आता सगळं असं असे कपड्यासुद्धा घराच्या बाहेर निघालेलो आहे त्यामुळं सगळं पुरात आमचं नुकसान झालंय. अंगावरच्या कपड्याशी आम्ही घराच्या बाहेर सगळी पडलेलो आहे आता. पाणी आलं तेव्हा कोण मदतीला आलं तुम्हाला? कोण आलं? अभिजित पाटील आले होते स्वतः आपलं सर्वच त्यांनी बोटीतनं सगळ्या माणसांना स्वतः बोटीत बसून मदत करून बाहेर काढलं. त्यांच्या परीने त्यांची मदत व्हायची तेवढी झाली त्यांनी केली. आम्ही त्यांच्यावर काय नाराज नाही पण सरकारने आम्हाला जेवढी मदत होईल एवढी आम्हाला लवकर द्या अशी आमची विनंती आहे सरकारला. गुडघ्याच्या पाण्यातनं गाडीत बसवून आला आमच्या पोरानं गाडीनं तिथं 4-5 हेलपाटी केलं आम्हाला सगळ्यांनी आणलं म्हाताऱ्या आम्ही घरात होतो. मग काय आता त्याला जीव वाचला ही नशीब म्हणायचं. जीव वाचला आम्हाला खायला नाही प्यायला नाही पाणी नाही. ती बाबा चव्हाणाचं फुकट हे का पाणी ओतून जातोय हे बैलर ती पाहुण्यानं हे का हे असलं टेम्पो भरून आणून दिला बाटल्या. काय करायचं आता त्यानं खायला आज आणून दिलं टेम्पो भरून 2 गाड्या घेऊन आला खायला. आता खायला काय नव्हतं पोरांनी आमच्या ह्या सगळं सहकार्य केलं. बरोबर. कसं असेल तसं आता दळण कुठनं आणावं पाणी कुठनं आणावं जळण कुठनं आणावं काय आणावं आता जायचं का माड्याला आता हाय का लाईट तरी इथं काय लाईट हाय का हाय का तुमचं काय नाव आहे? सविता जालेंद्र साळुंके. राहायला कुठे आहे तुम्ही? गावातच आहे समजा घरात पाणी आहे समजा घरात ज्वारी धान्य समजा भिजले पाणी जनावरांचं नुकसान झालं घरात समजा पाणीच आहे समजा घरातले. परवा दिवशी पाणी होतं घरात तुमच्या कोण आलं का तुम्हाला? हा आलते की आलेली होती गावातले अभिजित आबा पाटील बघून गेलते. घरात समजा झाड भिजले. कुठं राहिलाय तुम्ही? तिथं कुंभाराची तिथं रोडवरच आहो आम्ही. पाक भिजलं काय नाही लुगडी बिगडी पाक साड्या कपडे समजा भिजून गेलं पाक. शेती आहे की काय शेतीची काय अवस्था आहे? काय नाही पाण्यात हे पाहिजे पाण्यात आहे समजा पाण्यातच आहे का? बरं. चित्रा नाही ती वाचली किती होती? काय नव्हती चित्रा बी चित्रा पण नव्हती. पण कोण मदतीला आलतं का नाही काय ह्या परिस्थितीत? कुठल्या मदतीला आम्ही आपलं निघून आला कुठल्या शाळेत येऊन बसला पुन्हा रात्री आला शाळेत हे कडे असं झालं. तांबेले आमच्या घरात पाणी आलं घर भिजलं आम्ही असं रोडनं बाहेर इकडं वस्तीवर येऊन थांबला. आम्हाला सरकारने आम्हाला मदत करावी लवकर. आज लाईट गेली गिरणी बंद झाल्या पाण्याची व्यवस्था नाही लाईट नाही घरात. आता अक्षरशः आमचं पूर्ण ऊस सगळं पाण्यात गेलं सगळं शेंड गेलं ऊसाचं सगळं नुकसान झालं आमचं. जेवढं ऊस होतं तेवढं तर नुकसान झालं. खर्च केलेला ह्याडा पूर्ण वाया गेलं. गाई म्हशी ही सगळ्या पाण्यात वाहून गेल्या. गाई म्हशी पण गेल्या? हा गाई म्हशी पण गेल्या. 3-4 म्हशी होत्या 2 गाई होत्या. कुठं होत्या तुमच्या? इथं नदीच्या कडेवर होत्या. वाहून गेल्या? हा वाहून गेल्या त्या पण. किती म्हशी? 3 म्हशी आणि 2 गाई होत्या. त्या पण वाहून गेल्या. शेरड ही सगळी पूर्ण
कडाची सगळ्यांची नुकसान गेली झाले बघा. कोंबड्या वाहून गेल्या, गाई मसर वाहून गेली, कशी तरी आग बोट ही ती काय ती येऊन सगळी बाहेर इकडं आला आम्ही रोडला. कोण आलतं तिथं बाहेर काढायला? कोण आलतं? ते अभिजित पाटील आलं होतं, परत ती बबनदादाची सुना ती सगळे त्यांचं बी कुटुंब आलं होतं. अभिजित पाटील पण आलं होतं. आगबोटी कुणी ती तसले हेलिकॉप्टर ही दादा साठ्याचं कुटुंब ही येऊन त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. खाण्याव्यवस्था ही बी त्यांनी माड्यात केली, जागोजाग व्यवस्था बी केली त्यांनी. पण नुकसान आमचं लई झालं. आणि लवकरात लवकर पाण्याची लाईटीची सोय आमची करावी त्यांनी. आता सध्याला गिरणी बंद आहे, त्या लाईटी बंद आहे, त्या सगळं पूर्ण बंद आहे आमचं. पाण्याचं ही सगळी लय आमचा हलवा त्याला तर तेवढी आमची लाईटीची ह्याची त्यांनी व्यवस्था पूर्ण करावी आता लवकरात लवकर. उंदरगाव आमचं पूर्ण घर पाण्यात आहे. आमची शेती उडीद सगळं आमचं पाण्यात आहे सध्या. किती शेती आहे? 2.5 एकर आहे. सगळी पाण्यात आहे? सगळी पाण्यात पूर्ण पाणी. टावरचे नुकसान झाले, आमच्यात टावर आहे. कसलं टावर आहे? कंपनीचं, कुठल्या कंपनीचं आहे ती टावरची नुकसान झाली. पण आमची जनावर इकडे आणली ती आम्ही असं बाहेर 2 किलोमीटर अंतरावर असं येऊन राहिलोय. जनावर वाचली का? वाचली जनावर. वाचवली तुम्ही? एकच म्हैस होती पण वाचली आमची जनावर. पाण्यात होता तेव्हा मदतीला कोण आलतं का? कोण आमच्या मदतीसाठी काय आम्हाला उपयोग झालेला नाही. आम्ही पैशाची नव्हे, जीव वाचवायला मदत तुम्हाला बाहेर आमची अशी बाहेरची जवळची 5-6 माणसं आली ती. पळायचं कळना म्हणून आम्ही आपलं नवऱ्याला दिसत नाही. माझ्या डोळ्याचं परवा ऑपरेशन झाले, सगळ्या घरादारातनं पाणी काय करता येईना, सवरता येईना. आमच्या त्या पुतण्याने बाहेर काढलं आम्हाला म्हणून आम्ही आपलं जीव वाचवलं बघा. ह्याच्या पुढं काय नाही, लय नुकसान झालं सगळं. 2ऱ्या मजल्याला आमच्या बंगल्यात पाणी लागलं. काय राहिलं ना आमच्या घरात पिठाची चिमट सुद्धा राहिलेली नाही. सरकारकडे काय मागणं? आता काय मागणं मग ही द्यायचं आता असं लवकरात लवकर मदत. आता काय मागणं आहे आता ह्याच्या पुढं? पोरग नाही गावी, आम्ही आपलं नवरा बायको आंधळे हाव. आता ऑपरेशन झाले, त्यांना दिसत नाही. पोरग बाहेर गावी आहे नोकरीला, त्याच्यामुळे आम्ही दोघं घरी इथं असतो. मग आता काय करायचं? ठीक. काय मावशी काय नाव आहे तुमचं आधी? संगीता मारुती. राहायला कुठं आहे? गोडाण्याच्या समोर. उंदरगाव मध्येच का? बर. काय काय परिस्थिती होती? काय हो, सगळं पाणीचं आहे. सगळे लेकरं बाळा घेऊन रात्री माड्याला गेला 10 वाजता. सगळं टेलर मध्ये सामान काढले दोघा. घरात पाणी शिरलं होतं, दारात उभा आहे अजून टेलर. आता अजून निम काढायचा, निम अजून तसंच आहे त्यात. नुकसान किती झालं? नुकसान काय वाहून गेलं नाही, पण गेलं असतं रात्री. बाहेर काढलं म्हणून बरं झालं, नाही तर सगळं वाहून गेलं असतं रात्री. काय राहिलं नसतं. 10 वाजता. मग सरकारी काय मदत किंवा काय सुद्धा नाही बघा. खासदारची काय मदत? काय अजून कोण आले नाही ते, काय नाही ते. आमदार आले नाही ते अजून तिथं कोण? आता काय माहिती, आम्ही इकडे कशाला येतो? आम्ही बाया माणसं तिकडे पाणी लय म्हणे येऊन देत नव्हती रात्री लोक. ते आम्ही आपलं गेलो तिकडे स्टेशन माड्याला. सगळे लेकरं बाळा घेऊन. पाणी येईल घरात म्हणून सगळं. आणि घरातच आहे पाणी आता सगळं. असं वाट्यावर अंगणात न सगळ्या पाणीच आहे. खाली आले आता. पुरसम नाही कडे. तुम्ही नाईकवाडी वस्तीवर आहे काय? वस्तीवर ना आपली गावात राहतो, निम्या गावात राहतो. गावात आहे? हो, निम्या गावात राहतो. काय पाण्यात आहे का घर? हा, घर पाण्यात आहे. समजा वाहून गेलं. ज्वारी गेली, भांडी गेली, टीव्ही गेली, फ्रीज गेलं पाक. हा, खायचं बार लेकरा बाळाचं वानवा झालं. काय जित्राबाई शेरड? हा, शेरड आहे ते 2-3 शेरड, 4-5 शेरड गेली वाहून. एक रेडी गेली, एक म्हैस गेली. होय. हा. काय अपेक्षा आहे तुमची? काय अपेक्षा? सरकारने काय दिलंच नाही अजून. केव्हा सरकार देते अजून काय माहिती? हो, खायला नाही, काय नाही, कोण सोय करे ना खाया प्यायची. कोण करे ना? हा, तुमचे लोकप्रतिनिधी आमदार आलते की? आलतं की. हा, येऊन गेलं, बोट मध्ये फिरून गेलं. हा बा, होय. तुम्हाला काय मदत केली? कसे म्हणजे? नाही, अजून मदत कोणी केली नाही. मदत म्हणजे पैशाची नसते हो. आता परिस्थिती काय आहे? आता पाण्यातनं बाहेर काढणं, जीव वाचवणं. काढले मदत काढली की समजा बाहेर काढली. एक माणूस कोण मेल नाही, काय नाही, चांगलं सुखरूप काढली. हानी कुणाची होऊ नाही, सुखरूप काढली बघला. हा, नावत काढली बघला, बोट मध्ये बघलं समजा काढली व्यवस्थित. हो. आणि मग आता ही पाणी अजून आहे, तुमची राहण्याची व्यवस्था वगैरे काय? हा, केली माड्यात सोय केली. मंगल कार्यात सोय केली. हा, समजे मंगल कार्यात गेली लोक, बाया माणसं पा गेली. हा, सुखरूप गावाला निघाला आमदार आबाने. आता मला एक सांगा, आता ही पाणी वसरल्यानंतर पुन्हा सगळं पूर्ववत येण्यासाठी जी काही लागेल, काय सांगाल? सरकारकडे काय मागणी करताय तुम्ही? काय खायला धान्य दिलं, समजा खाल्लं, नुकसान भरपाई द्यावा ऊसाची, ही समजे शेताची नुकसान, रान वाहून गेली पा, घराची नुकसान दिलं पाहिजे. हा, आमचं हीच मागणी आहे ना. हा, दुसरं काय ना मागणी आमचं. चंद नाईकवाडी, उंदरगाव, तालुका माळा, जिल्हा सोलापूर. राहायला गावात आहे का वस्तीवर? आता माड्यामध्ये राहायला आहे. माझं घर इथं मूळ राहिलं तर माड्यामध्ये, पण इथं माझं घर आहे. इथं माड्या उंदरगाव आहे. आई वडील इथे? आहेत. शेतीवाडी इथंच आहे.
काय काय नुकसान आहे, कसं आहे? नुकसान म्हणजे काय घरातली पूर्ण भांडी वगैरे सगळं सामान खराब झालं, सगळं झालं ते. हां, जेव्हा पाणी आलं तेव्हा घरी कोण कोण होतं? घरी बहीण होती, आई होती, बर होते सगळे. मग त्यांना बाहेर काढण्यासाठी काय त्यांना बाहेर मदत कोणी केली? काढण्यासाठी आम्ही मदत केली, पुन्हा येऊन काढलं त्यांना बाहेर. कोणी? बाकी आम्ही काढले बरेच गावाला. पुन्हा बऱ्या सोलापूर पोलीस स्टेशनची लोक आली, तिने सूचना केल्या, सगळ्या प्रत्येकाला सांगून घरोघरी बाहेर काढण्यास मदत केली. पुन्हा परवा दिवशी जयकुमार गोरे खासदार आलते, त्यांनी भेट दिली, त्यांनी परिस्थिती पाहणी केली, सगळे सूचना दिल्या सगळ्या अधिकाऱ्यांना. पुन्हा आबा 2 दिवस होते, गेल्या 2 दिवसाखाली अभिजित पाटील आमदार होते, त्यांनी येऊन केली व्यवस्था केली लोकांची. हायस्कूलमध्ये काय, प्राथमिक शाळेमध्ये काय, जगदाळे मंगल कार्यालयामध्ये काय राहण्याची व्यवस्था केली, त्यांची जेवणाची व्यवस्था केली सगळी. आणि पुन्हा हे कमांडो फोर्स त्यांना पाठवून सगळं वगैरे करून त्यांना लोकांची तर अडकलेली होती, त्यांना बाहेर काढली. वाड्या वस्त्यावरची लोक होती, त्यांना बाहेर काढलं, सूचना दिल्या अगोदर. पुन्हा आम्ही येणार नाही, एक वेळ सांगतो म्हणजे तुम्हाला, परत तुम्हाला येणार नाही म्हणले आम्ही तुमच्यासाठी तिकडे म्हणले. मग ती बरीच लोक बाहेर काढले ते. बरं, आता तुम्ही सुशिक्षित दिसताय, मला एक सांगा, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती हाताळण्यात तुमचे लोकप्रतिनिधी जे आहेत आमदार अभिजित पाटील, हे यशस्वी झालेत, समाधान आहे का त्यांच्या कामावर? तुम्ही आहे म्हणजे ज्यावेळेस प्रत्येक अशी आपद येईल त्यावेळेस ते हजर आले तिथे, येऊन लोकांना सहकार्य केलं. असा प्रसंग जनतेवर येऊ नये तो आलेला आहे. त्याला तोंड देणं नागरिकाचं आपलं सगळ्याचं कर्तव्य आहे, कारण निसर्गापुढं कोण काय करू शकत नसतंय. तरी आबाच्या अभिताबाच्या माध्यमातून विठ्ठल कारखाने असं त्याच्या आमदारकीतून जेवढी मदत करता येते ती करत आहेत. या पुढच्या काळात आम्ही अहोरात्र कष्ट करून जी मदत करता येते 100% नागरिकांसाठी आणि इथल्या जनतेसाठी ते आमची वचन राहील. किती लोक अडकली होती गावात? 400-500 लोक तर अडकली होती. वतानी ती आवा आल्यानंतर पहिल्यांदा कमांडो आणली, पुन्हा काय डबाखानी तरी इंडियावर आणली, काय अभिजित आबा पाटील आमदार, विठ्ठल कारखाना चेअरमन. पुन्हा काय भागाने त्याची सोय होत नव्हती, ते हेलिकॉप्टर आणलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेब अशी आमंत्रित करून त्यांनी ताबडतोब आणण्याची व्यवस्था करून शिनाद अडपळा आणून त्यांनी भेट देऊन सगळी यंत्रणा सज्ज केलेली आहे. त्यामुळं थोडं आता पाणीसुद्धा कमी होत चाललेलंच आहे. तरी पण निसर्गाला आपण सावध राहून नागरिकांना एकच कळकळी विनंती की आपलं असणारी लेकरं बाळं जनावरं सुरक्षित ठेवणी हवी. आणि लागल तर काही बी आबाचे फोन आहेत, कारखान्याचे फोन आहेत, जरी काय तसा प्रसंग वाटला तर संपर्क साधावा, आम्ही तत्पर तुम्हाला मदत करू. लोक आता आम्ही जेव्हा लोकांना बोलत होतो का नाही, लोक सांगत होते आबा स्वतः त्या बोटीत बसून कमरे इतक्या पाण्यात उतरून लोकांना मदत करत होते. ते आमदार साहेबांवर वेळ नसते का? आमच्या भागात येत नाही. ही वेळ प्रसंग आहे. कुठला मतदारसंघ म्हणून आहे, नागरिक आहेत, जनता आहे, जनतेसाठी करणं ही प्रतिनिधीचं कामच आहे. शेवटी मानवी जन्मात सगळीच आहे, ती मानवी जन्मात ही करणं आद्य कर्तव्य आहे. यायचं का नाही ती त्यांनी ठरवायचं, पण त्यांचं आमदारांचं कर्तव्य आहे की वेळ प्रसंग आल्यानंतर त्या जनतेसाठी धावून जाणे आणि त्यांना मदत करणे ही त्यांचं कर्तव्य आहे. त्यांनी ती बजावायलाच पाहिजे, कारण जनते जीवावर आपण असतोय. जनतेच्या निगडीत आणि सेवाभावी आमदार आहेत. आपत्ती आली तरी आमच्या ग्रामीण भागात येऊ द्या, त्या गावात जाणार, आजार असू द्या, दवाखाना असू द्या, आमदार नसताना सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.